अंगावर अचानक फोड, असह्य आग, ही आहे नागिण. पण विचार करा, या आजाराबद्दलची सगळ्यात मोठी भीती ती जर एक निव्वळ गैरसमज असेल तर? चला, आज आपण ह्याच मागचं सत्य जाणून घेऊया. आपल्यापैकी अनेकांना लहानपणी कांजिण्या झालेल्या आठवत असतील, हो ना? तर ह्या एका साध्या प्रश्नाचं उत्तरच नागिण होण्याच्या अगदी मुळाशी आहे. तर मग लहानपणी होऊन गेलेला आजार पुन्हा कसा काय डोक्यावर काढतो? चला बघूया. आपल्याच शरीरात लपलेला हा शत्रू नेमका जागा कसा होतो? हा आहे तो खलनायक वेरिवेला जोस्टर व्हायरस. हो, हा तोच व्हायरस आहे ज्यामुळे आपल्याला कांजिण्या होतात. आता गंमत अशी आहे की कांजिण्या बऱ्या झाल्यावर हा व्हायरस शरीरातून पूर्णपणे निघून जात नाही. तो आपल्या मज्जारज्जूजवळच्या नसांमध्ये जाऊन शांतपणे झोपून राहतो, अगदी वर्षानुवर्षे. आणि मग जेव्हा आपली प्रतिकारशक्ती कमी होते, म्हणजे वाढत्या वयामुळे, ताणतणावामुळे किंवा दुसऱ्या कुठल्या आजारामुळे, तेव्हा हा झोपलेला शत्रू जागा होतो आणि नागिण म्हणून समोर येतो. आणि आता येऊया त्या सगळ्यात मोठ्या आणि खरं सांगायचं तर धोकादायक गैरसमजाकडे, मृत्यूची भीती. नागिण जीवघेणी ठरू शकते, यात खरंच काही तथ्य आहे का? हे वाक्य तर आपण सगळ्यांनी कधी ना कधी ऐकलंच असेल, नाही का? नागिणीचा वेढा पूर्ण झाला की माणूस संपलाच. ही एक अशी भीती आहे जी पिढ्यानपिढ्या आपल्या मनात घर करून बसली आहे. तर आज एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेऊया, ही गोष्ट 100% खोटी आहे. एक निव्वळ गैरसमज. वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्यच नाही. हो, हे खरं आहे. नागिणीचा वेढा पूर्ण होऊन मृत्यू होत नाही. आणि हो, यामागे एक ठोस वैज्ञानिक कारण आहे. बघा, आपल्या शरीराची एक मध्यरेषा असते. मज्जारज्जूमधून निघालेल्या नसा या रेषेच्या एकतर डावीकडे किंवा उजवीकडे जातात. त्या कधीच ही रेषा ओलांडत नाहीत. प्रत्येक नसेच्या भागाला डर्मॅटोम म्हणतात. आणि नागिणीचा व्हायरस तो फक्त एकाच नसेच्या मार्गावर पसरतो. म्हणूनच नागिण नेहमी शरीराच्या एकाच बाजूला दिसते, एकतर डाव्या किंवा उजव्या. ती मधली रेषा ओलांडून दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाही. त्यामुळे वेढा पूर्ण होण्याचा प्रश्नच येत नाही. बरं, मग मृत्यूची भीती जर खोटी आहे, तर मग नागिण नक्की आहे तरी काय? तिची खरी लक्षणं कोणती आहेत ते आता नीट समजून घेऊया. नागिणीची मुख्य लक्षणं तशी अगदी स्पष्ट आहेत. सगळ्यात आधी त्वचेवर लाल रंगाचे पाण्याने भरलेले फोड येतात. त्या जागी प्रचंड आग होते, म्हणजे अक्षरशः चटके बसल्यासारख्या वेदना होतात. हे फोड शरीरावर एका सरळ पट्टीसारखे येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे ते फक्त आणि फक्त शरीराच्या एकाच बाजूला दिसतात, एकतर डाव्या किंवा उजव्या. आता अजून एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. आपल्याकडे अनेक जण यावर गेरू लावतात किंवा मंत्रतंत्राचा आधार घेतात. खरं तर होतं काय की हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे, जो 2-3 आठवड्यात आपोआप बरा होतोच. त्यामुळे लोकांना वाटतं की अरे वाह, या पारंपरिक उपायांमुळेच बरं वाटलं. पण इथेच तर खरा धोका लपलेला आहे. जर योग्य वेळी वैद्यकीय उपचार घेतले नाहीत तर नसांना कायमची इजा होऊ शकते आणि मग आयुष्यभर न थांबणाऱ्या वेदना सोसाव्या लागतात. आणि म्हणूनच उपचारांसाठी एक प्रकारची शर्यतच सुरू होते, 72 तासांची शर्यत. या काळात तात्काळ योग्य पाऊल उचलणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हे 72 तास हा आहे गोल्डन पिरियड, म्हणजे पहिले फोड दिसल्यापासून पुढचे 3 दिवस. या काळात उपचार सुरू करणं सगळ्यात प्रभावी ठरतं. मग योग्य मार्ग नक्की कोणता? तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे नागिणीची जराही शंका आल्यास वेळ न घालवता लगेच डॉक्टरकडे जा. डॉक्टर ॲसाइक्लोव्हिर सारखी अँटीव्हायरल औषधं देतात, ज्यामुळे व्हायरसची वाढ थांबते. आणि हो, याच्या वेदना खूपच असह्य असतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक गोळ्या घेणंही तितकंच गरजेचं आहे. बरं, आता बघूया की जर वेळेवर उपचार झाले नाहीत तर काय होतं आणि भविष्यात हा त्रास टाळण्यासाठी काही उपाय आहे का? आता हा जो शब्द दिसतोय ना, पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जिया किंवा PHN, हा खूप महत्त्वाचा आहे. याचा सोपा अर्थ असा की नागिण बरी झाली, फोड गेले, पण त्या नसांमधल्या वेदना मात्र कायमच्या मागे लागल्या. वेळेवर उपचार न मिळाल्यास होणारा हा सगळ्यात मोठा आणि त्रासदायक दुष्परिणाम आहे. या वेदना महिने किंवा अगदी वर्षानुवर्षे सुद्धा टिकू शकतात. पण थांबा, एक चांगली बातमी सुद्धा आहे. आता 50शी ओलांडलेल्या व्यक्तींसाठी नागिण टाळण्यासाठी एक लस उपलब्ध आहे. ही लस घेतल्याने हा आजार होण्याचा धोका खूपच कमी होतो. चला तर मग आजच्या चर्चेतून महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिली आणि सगळ्यात मोठी गोष्ट, वेढा पूर्ण झाल्यावर मृत्यू होतो हा गैरसमज 100% खोटा आहे. दुसरं, नागिण ही कांजिण्यांच्या सुप्त व्हायरसमुळे होते. तिसरं, पहिले फोड दिसल्यापासून 72 तासांच्या आत उपचार घेणं निर्णायक ठरतं. आणि चौथं, योग्य वैद्यकीय उपचारच आयुष्यभराच्या वेदनांपासून आपलं संरक्षण करू शकतात. तर मग आता शेवटी प्रश्न हाच उरतो, एका खोट्या भीतीवर विश्वास ठेवून आयुष्यभराच्या वेदनांना आमंत्रण द्यायचं की विज्ञानाची कास धरून निरोगी राहायचं? निवड स्पष्ट आहे.